सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं विविध 14 महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला। उपस्थित हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले। अनंत आनंदाचा शिदाने 5000 घरांची चूल उजळणार आहे। 14 ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाला मोठे बळ दिले। प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 5000 गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपासह शहर व जिल्ह्यात तब्बल 14 ठिकाणच्या विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साही वातावरणात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष कुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला। त्यानंतर महाउपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीनं प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस महाउपक्रमाने साजरा केला। अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा या महाउपक्रमाने दिली आहे। आपण वाढदिवस साजरा करत नाही तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत। अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा अनंत प्रवास सुरू आहे। 5000 कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे तर आशेचा दिवा लावणे आहे, असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। तर मी खूप वेळ भाषण करणार नाही, कारण की मला तुम्हाला सायकल द्यायचा जो कार्यक्रम आहे ना, तो लवकर आपल्याला करायचा आहे। तर इथं बसलेल्या सर्व माझ्या लाडक्या सोलापूरकरांना माझ्या मानाचा नमस्कार मी देते। अनंत अंबानी हे खूप प्रतिष्ठित असे उद्योगपती आहेत। त्यांचा आज वाढदिवस आहे 9 एप्रिल। हा वाढदिवस शिखर पहारिया फाउंडेशन साजरा करत आहे आणि तो कशा रीतीने साजरा करत आहे तर खूप मोठा माणुसकीचा उत्सव हा इथं आपण साजरा करून हा वाढदिवस आपण साजरा करत आहे। तर शिखर पहारिया फाउंडेशनचे मी पहिल्यांदा मनापासून आभार मानते। त्यासाठी विविध 10 शाळांमध्ये आरो फिल्टर प्लांट बसवण्यात येत आहेत। तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात आले असून 10 शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशानं 300 विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे। शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, संगणक संच आणि आरो प्लांट बसवून आधुनिक शिक्षणाची दारे उघडली जात आहेत। याशिवाय सोलापुरात 100 ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसवण्यात येत असून त्या ठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे। वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी 1000 पत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे। आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या 100 शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत। एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर महाउपक्रम राबवून सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव साजरा करण्यात आला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले। तन्वीर शेख यांनी स्वागत केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर राज सलगर यांनी आभार मानले। वाढदिवसानिमित्त उपक्रमांची ठळक वैशिष्ट्ये याप्रमाणे: सोलापूर शहर जिल्ह्यात 14 ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम, 5000 कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ, शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर देण्यात आलाय। हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी 300 विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले, 1000 विद्यार्थ्यांना बॅग देण्यात आले, 200 मुलींना सायकल वाटप करण्यात आले, 100 मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना दिलासा दिला गेला, तर 200 महिलांना शिलाई मशीन वाटप करण्यात आले। जिल्हा रुग्णालयात 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य देण्यात आले। नवनिर्मित सोलापूर जिल्हा रुग्णालयात 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य प्रदान करण्यात आले। या रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉक्टर चंद्रकांत क्षीरसागर, जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रोहन वायचळ, मेट्रन विजयमाला बेले यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती। या वैद्यकीय साहित्य सामग्रीमुळे जिल्हा रुग्णालयात चांगली आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे। तर शिखर पहारिया फाउंडेशनने अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे। समाजसेवेचा मानदंड फाउंडेशनने निर्माण केला आहे। अशा उपक्रमातून समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम होतो। इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा हा महोत्सव ठरला आहे।
हा उपक्रम प्रत्येकाच्या मनात सेवाभावाची ज्योत पेटवणारा आणि समाजाला दिशा देणारा आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या. महाउपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध केली होती. हा समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज खंदारे, धीरज कारंडे, इब्रान शेख, महताब शेख, पवन इगवे, राहुल तलवर, हरीश जाधव, प्रकाश बगलोलू, अजय भंडारे, कृष्ण भंडारे, गणेश आमटे पागुल, ओंकार नवले, राजेश शिंगे, संजय भरड यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. आमचे मार्गदर्शक युवा उद्योजक आदरणीय शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर शहरामध्ये आम्ही हा उपक्रम ठेवलेला आहे. साधारणतः 14 ठिकाणी आम्ही या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. 5000 कुटुंबांना आम्ही राशनचं किट देतोय, 200 विद्यार्थ्यांना सायकल देतोय, 200 विद्यार्थी आम्ही दत्तक घेतोय, 10 ठिकाणी आरो प्लांट देतोय, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 17 लाखाचं साहित्य देतोय. अशा विविध माध्यमातून आम्ही महिलांना असेल, गरजूंना असेल, विविध साहित्य देऊन त्यांचा वाढदिवस जो जनसामान्यासाठी झाला पाहिजे, त्यांच्या मनामध्ये एक आनंद निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीने साजरा करण्याचे आमचे आदरणीय मार्गदर्शक श्री शिखर पहारिया यांच्या आदेशानुसार आम्ही हा कार्यक्रम घेतो. पहिल्यांदा हा उपक्रम म्हणजे अनंत मुकेश अंबानींचा एक वाढदिवस जे आहे, पहिल्यांदाच एक गोरगरिबापर्यंत अनंत अंबानी तुम्ही पाहिलं असेल, देशामध्ये विविध माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्याची सुरुवात केलेली आहे. जनमानसामध्ये, गरजू लोकांमध्ये ज्या पद्धतीने आज अवस्था गरिबी आहे तर ती कुठेतरी दूर झाली पाहिजे, जनसामान्याला कुठेतरी आधार मिळाला पाहिजे, दिलासा पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून ते काम करतात. त्यामुळे त्यांचा वाढदिवस अशाच पद्धतीने गरीब गरजू लोकांना मदत करून साजरा केला गेला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा आम्ही उपक्रम केलेला आहे. म्हणजे असे साहित्य मशीन असेल किंवा आरो प्लांट असेल किंवा आनंदाचा शिदा असेल, नेहमी राजकारणीच लोक वाटप करताना दिसतात. हे उद्योजक पहिल्यांदा आम्ही नाही का ह्यांचं सर्वे केलेला आहे. सगळ्यांचं पहिला आम्ही अर्ज मागितलेला आहे. त्याच्याकडून अर्ज घेऊन त्यांची शहानिशा केलेली आहे. शहानिशा करून मग आम्ही हे सगळ्या गोष्टीवरचा निर्णय घेतलेला आहे की आपण त्यांना जेन्युइन जे असतात लोक असतील त्यांनाच आपण देणार आहे. जे खरंच गरजू लोक आहेत त्यांना आपण देणार आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये विभागातले, कोणत्या मतदारसंघातले, असं नाही, काही संबंध नाही. मध्य उत्तर आमचं काय राजकारणाशी घेणं नाही आहे. आम्हाला जे गरीब वाटले, गरजू वाटले त्यांच्यासाठी आम्ही एक हात पुढे केलेला आहे. त्यांच्यासाठी आम्ही मदत करणार आहे. काय यात दक्षिण उत्तर मध्ये असं काही नाही. आमचं एम एकच आहे की आमचे माननीय शिखरदादा आहेत पहारिया साहेब, त्यांच्या आदेशानुसार आम्हाला काम करण्याचं ऑर्डर आलेलं, आम्ही त्या हिशोबाने काम करतो. शिखर पहाटे किती येणारच का नाही सोलापूर? गोरगरिबांना मदत डायरेक्ट त्यांच्या हाताने मदत करणार नाही. आमचा प्रयत्न आहे त्यांच्या कामामुळं, त्यांच्या बिझनेसमुळं त्यांनी सारखं बाहेरच्या दौऱ्यावर असल्यामुळे ते सारखं येणार नाही. पण आम्ही प्रयत्न करू की येत्या पुढच्या 2 महिन्यात आणि शिखरदादा आणि आनंद अंबानीजी यांना आपण सोलापूरला इन्व्हाइट करूया. म्हणजे आता हे जे त्यानंतर ना पुढच्या वर्षीचा वाढदिवस म्हणून काय वेगळं उपक्रम नाही, आम्ही ह्यापेक्षा दुपटीने चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू आणि याचं तुम्हाला सरप्राईज म्हणून मी हे तुम्हाला सांगतो की ह्याच्यापेक्षा दुप्पट मोठ्या कार्यक्रम आपण घेऊ.